नमस्कार, मी सपना तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण मसाला खिचडीची रेसिपी बघणार आहोत। ही रेसिपी अगदी झटपट बनवून तयार होते आणि खायला पण तितकीच टेस्टी लागते। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। खिचडी बनवण्यासाठी इथे मी सर्वप्रथम 3 मोठे चमचे तेल टाकून घेते। तेल चांगलं गरम होऊ द्यायचे। तेल गरम झाल्यानंतर यात 1 चमचा मोहरी टाकायची। मोहरी चांगली तडतडल्यानंतर 1 चमचा जिरे टाकायचे आणि काही कढीपत्त्याचे पाकळ्या टाकायच्या। त्यानंतर थोडेसे शेंगदाणे टाकायचे आणि कांदा टाकायचा। इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे, बारीक चिरून घेतला आहे, तो यात टाकून घेतला। मीडियम गॅसवर कांदा चांगला परतून घ्यायचा। कांदा परतल्यानंतर इथे टोमॅटो टाकून घ्यायचा। आता मी इथे 2 मीडियम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले होते, ते यात टाकून घेतले। आता टोमॅटो आणि कांदा चांगला शिजण्यासाठी यात आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो आणि कांदा पटकन शिजला जातो। पुन्हा एकदा परतून घेऊ। आता यात मी माझ्या आवडीप्रमाणे काही भाज्या कट करून घेतल्या तर त्या यात टाकून घेते। वाटाणा, शिमला मिरची, गाजर अशा मी भाज्या कट करून घेतल्या। आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता। काही भाज्या तुम्हाला आवडत नसतील तर त्या भाज्या तुम्ही स्किप केल्या तरीही चालेल। ते व्यवस्थित परतून घ्यायचं। मीडियम गॅसवर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यात आपल्याला मसाले टाकून घ्यायचे। इथे मी 2 चमचे लाल मिरची, 2 चमचे काळा मसाला आणि 1 चमचा गरम मसाला टाकला आहे। मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा यात बिर्याणी मसाला देखील वापरू शकता। त्यानंतर यात थोडी हळद टाकायची आणि हे मसाले एकदा परतून घ्यायचे। कमी गॅसवर हे सर्व एकदा परतून घ्यायचं। त्यानंतर इथे मी 2 वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी चणा डाळ घेतली। आता ह्या खिचडीमध्ये तुम्ही चणा डाळीऐवजी तुरीची डाळ वापरली तरीही चालेल। हे तांदूळ मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। ते तांदूळ यात टाकून घ्यायचे आणि मीडियम गॅसवर हे तांदूळ ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे। तांदूळ छान परतला तर खिचडी मस्त लागते। आता यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं। आता पाणी इथे अंदाजे टाकायचं नाही, मापानेच पाणी टाकायचं। आता इथे मी 2 वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी चणा डाळ घेतली होती, म्हणजे 2.5 वाटे। तर 2.5 वाटेला मी इथे 5 वाटी पाणी टाकलं आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याला एक उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि 3 शिट्ट्या होईपर्यंत ही खिचडी शिजवून घ्यायची। तर हे बघा, इथे आपली खिचडी शिजून तयार झाली आहे। किती छान दिसते ना। यावर थोडंसं तूप टाकायचं आणि ही खिचडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। ही खिचडी खायला खरंच खूप टेस्टी लागली। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।